राहाता तालुक्यातल्या रुई गावच्या शिवारात सायाळ म्हणजेच साळींदर नावाचा अतिदुर्मिळ प्राणी जखमी अवस्थेमध्ये आढळून आलाय। निघोज-रुई रस्त्यावर रस्त्याच्या कडेला काटेरी शरीर असलेला हा दुर्मिळ सायाळ नावाचा प्राणी काही वाटसरूंना दिसला। यावेळी त्यांनी लागलीच वन विभागाला माहिती कळवली। त्यानंतर निमगाव येथील सर्पमित्र सचिन गोरडे यांनी येऊन सदर प्राण्याला पाणी देऊन एका गोणीत टाकून पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचारार्थ पाठवले आहे। डोंगराळ भागासह जंगलात प्रामुख्याने या प्राण्याचा अधिवास असून तो शिर्डी शहरानजीक आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। एखाद्या वाहनाने त्याला धडक दिली असावी असा अंदाज असून त्याच्यावर उपचारानंतर त्याला पुन्हा निसर्गात सोडलं जाणार आहे। याविषयी सर्पमित्र सचिन गोरडे यांनी अधिक सांगितलं। सचिन संजय बर्डे, सर्पमित्र। मला आज वन विभागातर्फे कॉल आला की रुई रस्त्यावर सायाळ नावाचा प्राणी जखमी अवस्थेत पडलेला आहे व त्या पकडण्यासाठी मी 5 मिनिटात तिथं पोहोचलो व त्या प्राणीस हस्तगत केले आहे आणि त्याला आता मी इथून पुढे ग्रामीण रुग्णालय पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्याची ट्रीटमेंट करेल व त्याला वन विभागाच्या सानिध्यात सोडून देईल। ते प्राणीची काय नेमकी कुठे आढळतो? हा प्राणी शक्यतो शिर्डी व शिर्डीच्या परिसरात आढळत नाही। हा प्राणी जंगल किंवा डोंगराळ भागामध्ये आढळतो। त्याला काही जखम वगैरे? त्याला आता इथं ॲक्सिडेंटमुळे त्याला जखम झालेली आहे। आता वैद्यकीय अधिकारी काय सांगतील त्यावरून त्याची ट्रीटमेंट केली जाईल। सायाळच्या शरीरावर 30,000पेक्षा जास्त काटे असतात। जुने काटे काढून त्याच्या अंगावर नवीन काटे येत असतात। जेव्हा एखाद्या जंगली प्राण्याने हल्ला केला तेव्हा सायाळचे मांस या काट्याखाली स्वतःशी समेट करते। या प्राण्याचं निवासस्थान झाडाखाली आहे। हा प्राणी बोर बनवून जगतो आणि ते प्रामुख्याने जंगलात किंवा पर्वतांमध्येच राहतो। स्वतःहून हा प्राणी कधीही हल्ला करत नाही। जेव्हा त्यांना धोका वाटतो तेव्हा त्यांच्या बचावासाठी ते जंगली प्राण्यांच्या शरीरामध्ये काटे सोडतात। या काट्यांच्या चाव्यामुळे जनावरांचा मृत्यू देखील होऊ शकतो। आशिया खंडात बहुतेक सायाळ प्राणी आढळतात, परंतु याशिवाय हे प्राणी चीन, भारत, अफगाणिस्तान, आफ्रिका आणि अमेरिका येथेही आढळतात। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।